मागच्या एका महिन्यात निफ्टी साधारण 2.5 ते 3,000 पॉईंटनी खाली आला आहे आणि सेन्सेक्स जवळपास 8 ते 9,000 पॉईंट्सनी घसरला आहे. तरीसुद्धा तुम्ही अजूनही वाट बघत बसलाय का? आज प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये बातम्यांमध्ये एकच चर्चा आहे, मार्केट कोसळतोय. पण मला एक साधा प्रश्न सांगा, तुम्ही बाजारात वस्तू स्वस्त झाली की घेतात की महाग झाली की? मग गुंतवणूक करताना हेच लॉजिक का बदलतं? मार्केट पडल्यामुळे जेव्हा चांगल्या कंपन्या स्वस्त मिळत आहेत तेव्हा त्यांच्यापासून आपण लांब का जातो? मार्केट पडतं म्हणजे म्युच्युअल फंड युनिट्स स्वस्त मिळतात. स्वस्त युनिट्स म्हणजे जास्त युनिट्स आणि जास्त युनिट्स म्हणजे उद्याची जास्त संपत्ती. हीच खरी SIPची ताकद आहे, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. आणि हाच पुढे कंपाऊंडिंगचा पाया बनतो. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वेल्थ क्रिएशन कधीच ओव्हरनाईट होत नाही. तुम्ही जास्त काळ इन्व्हेस्टेड राहिला तरच खरी संपत्ती तयार होते. जगात रोज काही ना काही घडत असतं. कधी युद्धाच्या बातम्या, कधी महागाई, कधी निवडणुका, कधी मार्केट क्रॅश. प्रत्येक घटनेला रिॲक्ट करत SIP सुरू करायची, परत बंद करायची, पुन्हा सुरू करायची, असं केल्याने वेल्थ क्रिएशन होत नाही. जो इन्व्हेस्टर शांतपणे, सातत्याने आणि जास्त काळ इन्व्हेस्टेड राहतो त्याच्याच पोर्टफोलिओमध्ये खरं वेल्थ तयार होतं. म्हणूनच मार्केट पडतं म्हणून घाबरू नका. SIP बंद करण्याचा विचार अजिबात करू नका. शक्य असेल तर गुंतवणूक वाढवा. पोर्टफोलिओमध्ये लमसम टाकण्याची ही सुद्धा संधी असू शकते. लक्षात ठेवा, मार्केट पडणं हे संकट नाही तर ती एक संधी आहे. फक्त तसं बघण्याची नजर पाहिजे. तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन, शिस्त आणि प्लॅनिंगसाठी मी तुमच्यासोबत आहे. माझ्याशी संपर्क करा. मी आहे अनुज मुरकुटे, MP रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. मित्रांनो, घसरणीला घाबरू नका, घसरणीचा फायदा घ्या. धन्यवाद.